आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर पहिलं अधिवेशन. मुख्यमंत्री फडणवीस सादर करणार यंदाचा अर्थसंकल्प. यंदाच्या अर्थसंकल्पासाठी अजित पवारांनी पूर्ण तयारी केलेली. सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदेंकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा. तर अपघाताची सीबीआय चौकशी करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापान कार्यक्रमावरती विरोधकांचा बहिष्कार. दोन्ही सभागृहात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशन. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती. लाचखोरी प्रकरणामध्ये नरहरी झिरवाळांचा राजीनामा घ्यावा, विरोधकांची मागणी. तर पुराव्यांमध्ये झिरवाळांचं नाव नाही, मुख्यमंत्र्यांकडून क्लीन चिट. लाडकी बहीण मुंबईतील विकास कामांवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला महायुतीचं प्रत्युत्तर. तर विरोधी पक्षनेता हा विषय सभापती आणि विधानसभा अध्यक्षांचा, सरकारकडून स्पष्ट. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शोकसभेचं आयोजन. आज मुंबईतील वरळी डोममध्ये शोकसभेचं आयोजन. तब्येतीच्या कारणास्तव शरद पवार अनुपस्थित राहणार. महापुरुषांच्या पुतळ्यावरून बुलढाणा, हिंगोलीसह सोलापुरात वादंग. सोलापूरच्या मोहोळमध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यानं वाद. तर हिंगोलीमध्ये शिवस्मारकाप्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी. दिल्लीतील काँग्रेसच्या शर्टलेस आंदोलनावरून पंतप्रधान मोदींचा आसूड. देशाला माहिती, काँग्रेस आधीच नग्न, मग आणखी कपडे का काढले? एआय परिषदेतील काँग्रेसच्या आंदोलन, मोदींचा प्रहार. T20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीत टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा धक्का. अहमदाबादच्या मैदानात भारताचा 76 धावांनी पराभव. फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारतानं सामना गमावला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.